नमस्कार, मी सुचेंद्र देशमुख आपल्या सर्वांचं ज्ञानदीप अकॅडमी मध्ये स्वागत करतो। आज आपल्याला समर्पण सिरीज अंतर्गत डेली आन्सर रायटिंग जी आहे ती पाहायची आहे आणि आजचं जी डेली आन्सर रायटिंग आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। कारण आपण 2024 मध्ये आलेला जो प्रश्न आहे पॉलिटी मधील म्हणजे जीएस सेकंड मधील पहिला प्रश्न आपण आज घेणार आहोत। ओके, तर जीएस सेकंड मधील पहिला प्रश्न आहे, आपण पाहूयात की एक राष्ट्र एक निवडणूक या तत्वाच्या विशिष्ट संदर्भासह विविध समित्यांनी सुचवलेल्या निवडणूक सुधारणांची आवश्यकता आपल्याला तपासायची आहे। लक्षात घ्या, बऱ्याच दिवसापासून ही न्यूज जी आहे ते चर्चेमध्ये आहे। काय आहे ते वन नेशन वन इलेक्शन अशी ही न्यूज आहे आणि या न्यूज मध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर ही जे तत्व आहे या तत्वाच्या विशिष्ट संदर्भासह विविध समित्यांनी सुचवलेल्या निवडणूक सुधारणा काय आहे आणि त्याची आवश्यकता आपल्याला काय आहे ही आपल्याला तपासायची आहे। म्हणजे इथे आपल्याला समित्यांचा संदर्भ द्यायचा आहे आणि समित्यांनी काय रिकमेंडेशन केलेले थोडक्यात ते आपल्या आन्सर मध्ये मांडायचं आहे। जवळपास 150 वर्ड मध्ये आपल्याला हा जो याचा आन्सर आहे ते आपल्याला लिहायचा आहे। 2024 मध्ये जीएस सेकंड मध्ये विचारलेला पहिला प्रश्न हा आहे। तर याचा लोकस आपण बघूयात। लोकस काय येईल, जीएस सेकंड येईल। ओके, जीएस सेकंड मधला जो टॉपिक आहे तो येईल आणि फोकस काय येईल तर फोकस आपल्याला इथे करायचं की वेगवेगळ्या ज्या समित्या आहेत वन नेशन वन इलेक्शन मधल्या त्या समित्यांचं काय करायचं आपल्याला, ज्या सुधारणा सुचवलेल्या आहेत समित्यांनी काय सांगितलेले थोडक्यामध्ये लिहायचं आहे आणि समित्यांचे कुठल्या समित्या आहेत त्यांची नावं सुद्धा इथे आपल्याला मेन्शन करायची आहेत। ओके, तर आपण बघितलेला याच्यानंतर आपण जे इंट्रोडक्शन असतं म्हणजे प्रस्तावना जी असते ते प्रस्तावनामध्ये काय लिहायचं आहे या उत्तरामध्ये हे सुद्धा इथे बघणार आहोत। तर भारतामध्ये अनेक समित्यांची निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि निष्पक्षता वाढवण्यासाठी बदलांच्या गरजेवर इथे भर दिलेला आहे, हे आपण आपल्या इंट्रो मध्ये लिहू शकतो। यासोबतच अलीकडच्या वर्षातील सर्वात प्रमुख प्रस्तावांपैकी एक म्हणजे वन नेशन वन इलेक्शन। कारण आपण बघितलेलं आहे की अनेक दिवसांपासून गव्हर्नमेंट आहे त्या वन नेशन वन इलेक्शन बाबत इथे चर्चा करत आहेत। वेगवेगळ्या समित्या आहेत, समित्यांनी आपले मत मांडलेले आहेत, त्या समित्या सुद्धा आपल्याला मेन बॉडी मध्ये आपल्या लिहायच्या आहेत। म्हणूनच निवडणुकाचे जे तत्व आहे जे लोकसभा म्हणजे जे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा जे आहे राज्य विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याचे सुचवते। म्हणजे याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन मध्ये काय आहे तर लोकसभा राज्य विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या एकाच कार्यकालामध्ये आणि यासोबतच भारतातील जेवढ्या निवडणुका आहेत त्या एकाच कार्यकालामध्ये हे घेण्याचं वन नेशन वन इलेक्शन सुचवते। मग हे या अगोदर सुद्धा होतं का? यस, ही जी प्रक्रिया होती ती 1967 पर्यंत या अगोदर सुद्धा होती। ओके, पण 1967 नंतर ही जी प्रक्रिया आहे ती विस्कळीत झालेली आहे आणि यासोबतच आपण बघूयात की प्रशासन सुव्यवस्थित करण्यासाठी निवडणुकीशी संबंधित व्यत्यय कमी करण्यासाठी संभाव्य सुधारणा म्हणून या प्रस्तावाला एक महत्त्व प्राप्त झालेले आहे। ओके, या पद्धतीने आपण इंट्रो जे आहे आणि इथे मांडू शकतो। त्यासोबतच पंतप्रधान आणि भारतीय पंतप्रधान जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की एकाच वेळी निवडणुका घेण्याची गरज असल्याचे यांनी म्हटलेले होते। जे भारतात 1967 पर्यंत ही प्रथा जी होती ती प्रचलित होती वन नेशन वन इलेक्शनची। आता आपण जे मेन बॉडी आहे या उत्तराची या मेन बॉडी मध्ये जाऊयात। याच्यामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे तर आपण थोडक्यात इथे मेन्शन केलेलं आहे की वन नेशन वन इलेक्शन हे का भारतामध्ये असायला पाहिजे। ओके, कारण आपल्याला माहिती आहे याच्यामुळे सर्वात महत्त्वाचं आहे एकतर कधी संसदेचं इलेक्शन चालू असतं किंवा राज्य विधानसभेचे इलेक्शन जे आहे ते प्रत्येक राज्यामध्ये वन बाय वन चालू असतं। ओके, याच्यामुळे काय होतं तर संपूर्ण या गव्हर्नमेंटचं लक्ष आहे त्या इलेक्शनकडे लागलेलं असतं, प्रत्येक राज्याच्या इलेक्शनकडे। आपण बघतो की भारतामध्ये नेहमी इलेक्शन प्रोसेस जी आहे ती चालू आहे। मग याच्यामुळे काय होतं, जे गव्हर्नमेंटच्या स्कीम इम्प्लिमेंट करायच्यात किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या गोष्टी गव्हर्नमेंटला करायच्यात त्या व्यवस्थितपणे होत नाही, कारण इलेक्शनकडे संपूर्ण या नेत्या म्हणूयात किंवा गव्हर्नमेंटचं लक्ष लागून राहिलेलं असतं। यासोबतच आपण इथे असं मेन्शन करू शकतो की या इलेक्शन मध्ये होणारा खर्च सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो। यासोबतच इलेक्शन कमिशनला सुद्धा खूप हे इलेक्शन वेळोवेळी घेणं सुद्धा हे त्यांच्यासाठी एक अवघड टास्क बनून गेलेलं आहे। आणखीन अशा अनेक समस्या आहेत की ज्या वन नेशन वन इलेक्शनला काय करतात की सपोर्ट करतात। ओके,
मग आपल्या मेन बॉडीमध्ये आपण इथे लिहू शकतो की निवडणूक सुधारणांवरील प्रमुख समित्या कुठल्या कुठल्या आहेत. तर पहिली समिती आहे भारतीय कायदा आयोग म्हणजे इंडियन लॉ कमिशन. या इंडियन लॉ कमिशननी 170वा आणि 255वा अहवाल दिलेला आहे. त्या अहवालामध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण पाहूयात. आपल्या 170व्या अहवालामध्ये या लॉ कमिशनने असं म्हटलेलं आहे की हे निवडणूक चक्र स्थिर करण्यासाठी एकाच वेळी निवडणुका घेण्याची शिफारस या लॉ कमिशननी केलेली आहे. यासोबतच यांनी असं म्हटलेलं आहे की 255व्या अहवालामध्ये 2015 साली अहवाल आलेला होता. हा एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या फायद्यांवर अधिक तपशीलवार मांडणी करण्यात आलेली आहे. आणि या अहवालामध्ये असा युक्तिवाद केलेला आहे की प्रशासनातील सातत्य सुनिश्चित होईल, निवडणुकीशी संबंधित खर्च कमी होईल आणि धोरणाची अंमलबजावणी सुधारेल. या प्रकारे या लॉ कमिशननी काय केलेले इथे काही गोष्टी ज्या आहेत ते मेन्शन केलेल्या आहेत. 170वा आणि 255वा अहवालामध्ये यांनी वन नेशन वन इलेक्शन बाबतीमध्ये या गोष्टी ज्या आहेत तिथे सांगितलेल्या आहेत. असा युक्तिवाद केलेला आहे की प्रशासनातील सातत्य सुनिश्चित होईल आणि निवडणुकीची संदर्भ जो खर्च आहे तो सुद्धा इथे कमी होण्यास मदत होईल. त्यासोबतच न्यायमूर्ती वेंकटचलिया आयोग यांनी असं म्हटलेलं आहे की या आयोगाने निवडणुका आयुक्तांच्या नियुक्तीत सुधारणा करण्यासाठी, राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी आणि निवडणुका मोहिमांमध्ये अधिक पारदर्शकता म्हणजे अधिक ट्रान्सपरन्सी वाढवण्यासाठी यांनी इथे रिकमेंडेशन केलेलं आहे. यासोबतच गोस्वामी समिती, ही गोस्वामी समिती सुद्धा वन नेशन वन इलेक्शनसाठी अपॉइंट करण्यात आलेली होती. यांनी सांगितलेलं आहे की राजकारणाचे गुन्हेगारीकरण जे आहे ते इथे वन नेशन वन इलेक्शनमुळे थांबवण्यास मदत होईल. त्यासोबतच निवडणुकीतील गैरप्रकार सुद्धा इथे थांबतील आणि मतदान हिंसाचार या मुद्द्यांवरती त्यांनी भर दिलेला आहे. तसेच उमेदवाराकडून होणारा आवाजावी खर्च रोखण्यासाठी सुद्धा काही उपाययोजना त्यांनी सांगितलेल्या आहेत. यासोबतच आपण नेक्स्ट जी समिती आहे इंडियन इलेक्शन कमिशन म्हणजे जे इलेक्शन कंडक्ट करतं त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे, इलेक्शन कमिशनचं सुद्धा म्हणणं आहे की ह्या निवडणुका आहेत त्या एकाच वेळी संपूर्ण भारतामध्ये व्हायला हव्यात. म्हणजे ECI जे आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जे आहे ते काय म्हणतं, एकाच वेळी निवडणुका घेण्याच्या जो कल्पनेसह काय आहे निवडणूक सुधारणांना पाठिंबा देत आहे. निवडणूक प्रचारात सतत व्यत्यय येणार नाही याची खात्री करण्यासाठी निवडणुकांची वारंवारता कमी करण्याच्या गरजेवरती जोर देण्यात आलेला आहे. म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे कंटिन्यू जी आपल्याकडे निवडणुका ज्या चालू असतात त्या कमी करण्यावर इथे त्यांचा जोर देण्यात आलेला आहे. यासोबतच नीती आयोगाचा अहवाल सुद्धा 2017 मध्ये नीती आयोगाने दिलेला आहे. या आयोगाने एक राष्ट्र एक निवडणूक या तत्वाचा काय केलेला आहे अवलंब करण्याची शिफारस केलेली आहे. कारण आपण पाहतो की नीती आयोग जे आहे एक थिंक टँक म्हणून भारतामध्ये काम करतं आणि या आयोगाने एक राष्ट्र एक निवडणूक याच्या तत्वाचा अवलंब केलेला आहे. याचा फायदा कशासाठी आहे तर प्रशासनामध्ये आहे. प्रशासनासाठी मोठा फायदा आहे. खर्च प्रभावित आणि अधिक केंद्रित निवडणूक प्रक्रियेकडे यांनी लक्ष वेधलेलं आहे. यासोबतच निवडणूक सुधारणांवरील संसदीय स्थायी समित्या सुद्धा इथे वेगवेगळ्या स्थापन केलेल्या होत्या. यांचा सुद्धा असं रिकमेंडेशन आहे की वन नेशन वन इलेक्शन झालं पाहिजे. विविध स्थायी समित्यांनी गेल्या काही वर्षात या समस्येचे परीक्षण केलेले आहे आणि सामान्यतः निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यक्षमता आणि स्थिरता आणणाऱ्या सुधारणांना इथे समर्थन दिलेले आहे. म्हणजे एवढ्या प्रकारे वेगवेगळ्या समित्यांनी थोडक्यात असं म्हटलेलं आहे की वन नेशन वन इलेक्शन या पद्धतीची निवडणूक आहे ती परत घ्यायला हवी किंवा ही जी निवडणुकीची फ्रिक्वेन्सी जी आहे वारंवारता आहे ती कुठेतरी कमी करायला हवी आणि एकाच वेळी देशामधील सर्व निवडणुका आहेत त्या इथे घ्यायला हव्यात. याने एकतर आपण इथे म्हटलेलं आहे की गुन्हेगारीकरण थांबेल निवडणुकीमधील, एकतर आहे पैशाचा अपव्यय जो मोठ्या प्रमाणामध्ये होतोय तो कमी होईल, एकतर गव्हर्नमेंट जे आहे तो चांगल्या प्रकारे गव्हर्नन्स करू शकतील किंवा राज्यकारभार करू शकेल. कारण वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रत्येक वेळेला निवडणुका चालू असल्यामुळे या गव्हर्नमेंटचं लक्ष त्या राज्यामध्ये गुंतून राहिलेलं असतं. ओके, त्या कालावधीमध्ये जे कामं होणार आहेत किंवा गव्हर्नमेंट ज्या प्रकारे वर्क करणार आहे तेवढं इफिशियन्सीने ते कामं करू शकत नाही. अशा पद्धतीने ह्या गोष्टी होतात. ओके, याच्यामुळे वन नेशन वन इलेक्शनची जी मदत आहे गरज आहे ती इथे अधोरेखित केलेली आहे. शेवटी आपण आपल्या अशा पद्धतीने थोडक्यात हे जे गोष्टी आहेत तिथे आपण मांडू शकतो आणि वन नेशन वन इलेक्शनचा निष्कर्ष कशा पद्धतीने आपण इथे लिहू शकतो. ओके, बघूयात आता याचा निष्कर्ष जे आहे ते कशा पद्धतीने आपल्याला लिहायचा आहे. आता निष्कर्षामध्ये आपण असं मांडू शकतो
की वन नेशन वन इलेक्शन हे तत्व जे आहे ते सुशासन व्यवस्थित करते, खर्च कमी करते आणि निवडणूक कार्यक्षमता निर्माण करण्याची महत्त्वपूर्ण क्षमता असताना जटिल घटनात्मक तार्किक आणि राजकीय आव्हानांसह या गोष्टी आपल्याला इथे महत्त्वाच्या आहेत. याच्या अंमलबजावणीसाठी सर्वसमावेशक सुधारणा आणि राजकीय पक्ष राज्यांमध्ये मजबूत एकमत असणे आवश्यक आहे. म्हणजे पॉलिटिकल विल असणे आवश्यक आहे. पॉलिटिकल विल असल्याशिवाय ह्या गोष्टी इथे होणार नाहीत. अशा प्रकारे एकाच वेळी निवडणुका घेणे हे एक आकर्षक कल्पना असली तरी भारताच्या लोकशाही संरचना आणि निवडणुका सुधारणांच्या गरजांच्या व्यापक संदर्भात त्याकडे अधिक लक्ष देऊन पाहिले पाहिजे. अशा प्रकारे आपला निष्कर्ष आहे तो आपण इथे मांडू शकतो. लक्षात घ्या, या पद्धतीने जे आपण आहे आन्सर वन नेशन वन इलेक्शन यामध्ये कुठल्या समित्याची महत्वाची भूमिका आहे, या समित्यांनी नेमकं कशा प्रकारे इथे आपली भूमिका मांडलेली आहे आणि याच्यासोबतच निष्कर्षामध्ये आपण असंही म्हटलेलं आहे की एकाच वेळी निवडणुका घेणे ही एक आकर्षक कल्पना असली तरी इथे भारताच्या लोकशाही संरचना आणि निवडणूक सुधारणांच्या गरजांचा अभ्यास करून ही प्रक्रिया जी आहे आता यापुढे राबवायला हवी आहे. या पद्धतीने आपण आपलं आन्सर जे आहे तिथे एंड करू शकतो. ओके, आपण आज 2024 मध्ये नुकताच परवाच्या दिवशी झालेला जो पेपर आहे त्या पेपर मधील हा प्रश्न पाहिलेला आहे. तुम्हाला हे आन्सर कसं वाटलं? याच्यामध्ये तुम्हाला आणखीन ऍडिशन सुद्धा करता येईल, असं नाही की एवढं फायनल आन्सर आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही आन्सर जे आहे ते लिहू शकतात. पण या समित्याचं रिकमेंडेशन काय आहे हे या पेपरमध्ये आपल्याला विचारलेलं आहे आणि ते आपण प्रदर्शित करणं किंवा तिथे लिहिणं हे गरजेचं आहे. रायटिंग मध्ये आजच्या मध्ये थांबूयात. आपण भेटूयात नेक्स्ट आपल्या समर्पण आन्सर रायटिंग सेशन मध्ये. धन्यवाद.